जय जय स्वामी समर्थ ह्या समर्थ. तुमच्या सुंदरबाईच्या भूमिकेकडे. बरं. जेवढं वाचलंय स्वामींबद्दल किंवा सुंदरबाईंबद्दल, मी एवढं सांगू शकते, की स्वामी ज्यांचं अगदी हक्काने ऐकायचं किंवा सुंदराबाई त्या होत्या ज्या हक्काने स्वामींना सांगायच्या, की तुम्ही आता जेवा किंवा तुम्ही आता अंघोळ हो, करा. हा हो, रोल हो. तुम्हाला कसा मिळाला पहिले आपण ते जाणून घेऊ. दर्शनाला गेले, तर मी ती टोपी ठेवली. तर तिथे जे आतले सेवक होते, तर ते म्हणाले, की "ये क्या है मैडम?" तर म्हटलं, "बाबा के लिए टोपी लेके आई हूँ." तो ते म्हणाले, "वो थोडी पहनेंगे." तर म्हटलं, "आप पहनो, आप ही मेरे लिए मेरे बाबा ही हो." तर त्यांनी लगेच ते ओपन केलं आणि ती टोपी डोक्यावर घातली. म्हणजे मला वॉव! ते बघायला मिळालं. मी नक्कीच, म्हटलं, नक्कीच. "चला माझी इच्छा पूर्ण झाली." हो, हो. परमेश्वराने माझ्या सेवेचा स्वीकार केला म्हटलं. तर त्यावेळेला नुकत्याच मी टेस्ट केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं, की ई-सी-जीमध्ये जरा प्रॉब्लेम वाटतोय बरं. आणि ती तुम्हाला गोळी सुरू करावी लागेल, पण तरी तुम्ही तुमच्या एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करा. आणि माझ्या डॉक्टरांशी मी बोलले तेव्हाही ते म्हणाले, की "पुन्हा एकदा जरा चेकिंग करून घे. जरा मलाही हं. तो प्रॉब्लेम वाटतोय." आणि माझं महिन्याभरातच मी गिरनारला जाणार आहे आणि मी चढून जाणार. बरोबर. 10,000 पायऱ्या. तेव्हा काही 10,000 रोपवे वगैरे काहीच नव्हतं. हो. हं. ते कुठलेतरी सॉक्स काढले, ते दिले. मी ते घातले आणि त्या जी असिस्टंट डायरेक्टर होती ती मला बोलवायला आली. मग तिने एकदा मला पूर्ण चेक केलं. तर तिने माझे सॉक्स पाहिले काळे-बिळे असे. तिने मग कॉस्ट्यूम्स जे करत होते त्या दादांकडे मला नेलं आणि त्यांनी सांगितलं, की "तुम्ही यांना असे सॉक्स कसे दिलेत?" ते म्हणाले, "हां, ते नाही म्हणे ती आमची आर्टिस्ट आहे. ती वाह! एक ती एक पात्र साकार करतीये. सो ती जेव्हा-जेव्हा येईल म्हणजे ह्या ताई जेव्हा-जेव्हा येतील, हं. तेव्हा-तेव्हा त्यांना नवीन जोड काढून द्यायचे." नमस्कार मित्रहो. आज द अवेकनिंग ट्रेलवर एक अत्यंत विशेष भाग. कारण हा संवाद स्वामींच्या कृपेनेच शक्य झाला आहे. आपण भेटणार आहोत त्या अभिनेत्रीला ज्या जय जय स्वामी समर्थ ह्या मालिकेतून लाखो भक्तांच्या हृदयात पोचला. माधवी सोमण. त्यांच्या भूमिकेत अध्यात्माची छाप, स्वामींवरची निष्ठा आणि भक्तीच्या घराघरात पोचलेली शांत शक्ती स्पष्ट दिसते. आजच्या संवादात आपण फक्त त्यांची कलाकारी नव्हे, तर स्वामी समर्थांच्या कृपेचा त्यांचा अनुभव, भूमिका साकारताना आलेले त्यांचे आध्यात्मिक क्षण आणि सेवा म्हणून त्यांनी या पात्राकडे कसे पाहिले, हे सगळं ऐकणार आहोत. चला तर सुरू करूया एक असा संवाद जिथे कला भेटते भक्तीला आणि प्रवास भेटतो जागृतीला. नमस्कार ताई, तुमचं द अवेकनिंग ट्रेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. बढिया. तर आपण आपल्या एपिसोडची सुरुवात करूया. आपण एकदम सुरुवातीपासून सुरुवात करू. म्हणजे अगदी तुमच्या बालपणापासून. थोडं तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. अ, माझं बालपण म्हणाल तर अतिशय छान गेलंय. म्हणजे मिडल क्लास फॅमिली आमची. आई-वडील, आम्ही तिघी बहिणी आणि मुळातच घरात कलेचं वातावरण. आई माझी शिक्षिका, वडील एम-एस-सी-बीमध्ये जॉब करायचे. पण आई माझी खूप छान गायची वाह! आणि वडिलांना पेटी, तबला नंतर तंबोरा ही सगळी वाद्य वाजवता यायची. अनेक गायकांना त्यांनी साथही केली आहे. सो मुळातच आमच्या घरात कलेचं वातावरण. माझी मोठी बहीण खूप छान गाते आणि अरे माझी वाह! धाकटी बहीण डिरेक्टर आहे. तिचा YouTube चॅनल आहे कलानंदिनी नावाचा. वाह! तर असं मुळातच वातावरणच घरात कलेचं असल्यामुळे अ, सवाई गंधर्वच्या वेळेला आमच्याकडे सगळे आमचे नातेवाईक यायचे, त्या खास कार्यक्रमासाठी. मग वडिलांची सगळी काय-काय तयारी असायची. रात्री खायला काय घेऊन जायचं त्यासाठी. तर मुळातच घरात कलेचं वातावरण होतं आणि आमच्या इथे खालती एक फणसे म्हणून राहायचे आजी-आजोबा. तर त्यांना मूलबाळ नव्हतं. तर मी लहानाची मोठी त्यांच्याचकडे झाले. म्हणजे त्यांनी त्यांची नात मला मानलं, मी त्यांची त्यांना आजी-आजोबाच म्हणायचे. ते जिम्नॅस्टिक करायचे आणि त्यांचे वाह! जिम्नॅस्टिकचे क्लास होते. तर तिथे मी जिम्नॅस्टिक म्हणजे मी स्पोर्ट्समधनंच आलेले. मी रोप मलखांब करायची. रोप मलखांब नंतर मी शिकवत होते काही वर्ष. पण जसं वाह! नाटकाकडे आणि ह्याच्याकडे वळले, ते थोडंसं बाजूला सुटलं. पण त्यामुळे मी म्हणते, की माझं बालपण अतिशय छान आणि आनंदात आणि मजेत, सुखात गेलेलं आहे. अरे वाह! कुठलं तसं स्ट्रगल फारसं पडलं नाही त्यावेळेला. वाह! वाह! सो बेसिकली जसं तुम्ही म्हणालात कलेची सुरुवात अगदी लहानपण म्हणजे आपण म्हणू शकतो आईच्या पोटातूनच सुरू झाली हो, आणि हो, हो. तुमचा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला? तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसे वळलात? हां, म्हणजे मी
मी डान्स शिकत होते भरतनाट्यम शिकत होते मी माणिक अंबिके यांच्याकडे आणि हो. अ, भरतनाट्यममध्ये कसं की एक्सप्रेशन याला खूप महत्त्व असतं. तर तेव्हा त्यांनीही माझ्या आईला सांगितलं होतं की तिचे एक्सप्रेशन्स खूप चांगले असतात. तर मग आईला असं वाटलं की आपण एखाद्या नाट्य शिबिराला तिला घालू म्हणून सुनील महाजन यांचं नाट्य शिबिर मी केलं त्यावेळेला. मी 6वीत असेल. तेव्हा अरे वाह! उपेंद्र लिमये हे माझे सर होते आणि अरे मी वाह! त्याच्याकडे पहिलं बालनाट्य केलं. अडम-गाव तडम प्रजा गातो गाणी चक्रम राजा असं अशा नावाचं. मग त्यानंतर पण ते सगळं हौस म्हणून चाललं होतं. त्यानंतर भरतनाट्य मंदिरमध्ये नाटक होतं. त्यांना एका मुलीची गरज होती. तर त्यांनी विचारलं मला. चांदणी शिंपी तजा नावाचं नाटक होतं. त्यातल्या त्या धाकट्या मुलीचा रोल होता आणि तो फक्त पहिल्या अंकातच होता. तर त्यामुळे त्या नाटकात मी काम केलं. असं मी हौस म्हणून करत होते. पण ज्यावेळेला योगेश सोमण यांच्याकडे मी नाटक करायला आले त्यांच्या महोत्सवात, तिथपासून वाटायला लागलं, की आपण हे करू शकतो आणि आपण हे करायला हवं. आणि तेव्हापासून मग खऱ्या अर्थानं अभिनयाचा प्रवास माझा सुरू झाला. अच्छा. सुरुवातीचे दिवस कसे होते अभिनयातले? काही स्ट्रगल्स होते का? की एकदम ईझी वर्क होतं? जेव्हा माझं शिक्षण चालू होतं म्हणजे बी-कॉम केलंय मी, तर त्यावेळेला जेव्हा मी हे प्रायोगिक नाटक करत होते, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा करत होते, तेव्हा स्ट्रगल म्हणाल तर फक्त ते स्पर्धेला जाणं त्या ठिकाणी, तिथे जाऊन प्रयोग करणं. कारण तेव्हा काही अशा गाड्या वगैरे नसायच्या. आम्ही बरोबर, एसटीनी प्रवास करायचो बरोबर. आणि पण तेव्हा एक तर वय लहान होतं, त्यामुळे त्या स्ट्रगलचंही तेव्हा काही वाटलं नाही. उलट जाणवलंच नाही. त्यातनं मिळणारी बक्षिसं आणि आपण ही स्पर्धा जिंकलो, आपण ती स्पर्धा जिंकलो, हा जो सगळा आनंद होता, त्यात ते स्ट्रगल कुठल्या कुठे गायब व्हायचं. म्हणजे त्याचं काही एवढं वाटायचं नाही. पण जेव्हा मुंबईत मी काम करायला लागले, तेव्हा स्ट्रगल एक वेगळा होता. कधी बरं. मुंबईत गेले नव्हते. बरं. त्यामुळे ते ईस्ट, वेस्ट, त्या लोकल्स आणि तिथे राहणं आणि पुणं कसं तसं लहान आहे, पण मुंबईत म्हणजे हो, इतकी ती हो. स्टेशन्स, ती गावं आणि ते सगळं कळणं, हा एक वेगळाच स्ट्रगल होता. पण आता झाली आहेत मी 20 वर्ष काम करतीये मुंबईत, त्यामुळे आता ती झाली सवय. पण तो हां, एक स्ट्रगल मात्र होता. नक्कीच, नक्कीच. अ, हा आता म्हणजे विषय निघाला म्हणून विचारते. दोघांमधला फरक आता आपण आपल्याला ऑनलाईन वगैरे आपण वाचतोच आणि आपल्या सगळ्यांना प्रसिद्धच आहे मुंबईकर आणि पुणेकर ह्यातला जो एक पुणेकर. खेळ. हां. तर तुमचा कसा अनुभव आहे? आता तुम्ही पुण्याच्या, लहानपण तुमचं पुण्यात गेलं. मुंबईत तुम्ही आता कामासाठी गेलात. 20 वर्ष आता वेळ गेलं. घालवली. तर तुमचं हो. अ, काय शिकलात तुम्ही ह्या 2 डिफरंट कल्चरल डिफरन्समध्ये? आपण कल्चरल डिफरन्स म्हणू. एकतर तुम्ही जसं म्हणालात, म्हणूयात. की मुंबई वास्ट आहे, पुणं थोडं छोटं होतं. आता पुणं पण खूप हो. मोठंच होत चाललंय. खूप तर वाढलंय, खूप वाढलंय. म्हणजे मी 20 वर्षांपूर्वीचं बोलतीये. पण हो, आता म्हणजे एक्झॅक्टली. पुणेही पण मला तरीही पसरलंय. वाटतं ना, पुणेकरांना आमचं पुणं सदाशिव पेठ, डेक्कन कोथरूड याच्या बाहेर जात नाही. म्हणजे नाहीये. आम्ही आय नो. अनेक वेळेला आर्टिस्ट येतात ना आमच्याकडे, तर मी पुण्याची म्हणजे कुठली? हां, मी पिंपरी चिंचवडची. मग मी म्हणते, "नाही, नाही, ते पुणं नाहीये. पुणे हे पुणे." करेक्ट. मला आठवतंय, मी जेव्हा पुण्यात शिफ्ट झाले, माझे बॉस कोथरूडचे होते आणि त्यांनी मला विचारलं, "अगं तू बरं. पुण्यात शिफ्ट झालीस, कुठे राहतेस?" तर मी म्हटलं, "कोरेगाव पार्कला." "छे, तुझं ते थोडी पुणे म्हणे, पुणे हे इथलंच." तर मला हा पुणे. अनुभव करेक्ट. नक्की आठवतोय. अनुभव आहे. पण असं काही लोकांमधला फरक किंवा कल्चरल डिफरन्स तुम्हाला जाणवला का मुंबईत आणि पुण्यात आणि काय जाणवला शिकलात? जाणवलं म्हणजे एक तर तेच, की मुंबई इतकं फास्ट आहे, की दिवस कसा सुरू होतो, कसा संपतो तुम्हाला कळतच नाही. त्या मानाने पुणे तसं शांत आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, की ॲक्टिव्हिटीज जर म्हणाल तर पुण्यात खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. मुंबईत मे बी त्या चालत असतील. पण एका ठिकाणाहून त्या ठिकाणी पोहोचणं याच्यातच एवढा वेळ जातो, की मग काही वेळेला वाटतं, की कुठे जा त्या बरोबर. लोकलनी आणि याच्याने दिवसभर तुम्ही काम करून दमलेले असता आणि पण पुण्यात तसं होत नाही. म्हणजे मी दिवसभर काम केलं तरी मी संध्याकाळी एखादं नाटक बघायला जाऊ शकते. कारण पटकन टू व्हीलर काढली, गेलो, पोहोचलो कारण ठिकाणच जवळ आहे. पण करेक्ट. पुण्यामध्ये खूप काही छान-छान ॲक्टिव्हिटीज चालतात. बऱ्याच वेळा मी त्या मिस करते. म्हणजे जसं आमचं एक
वाचन कट्टा म्हणून ग्रुप आहे. तिथे आम्ही एकत्र सगळे जमतो. अरे वाह! वाचनावरती चर्चा होते. तू काय वाचलंस? किंवा आमची वा पुस्तकांची भिशी होती. तेव्हा अच्छा! मग ते पैसे हां, तर ते पैसे जे जमा करायचे त्यातनं पुस्तकच घ्यायची. वाह! आणि मग ती एकमेकांना वाचायला द्यायची, की मी ही पुस्तकं. मग पुढचीनी पुस्तकं घेताना तुझ्याकडे ही आहेत का? मग मी ती सोडून घेते. अच्छा. आणि मग ती एकमेकांना द्यायची. अशा टाईपची आमची एक भिशी होती किंवा अ, माझं सगळ्यात आवडतं पुण्याचं ठिकाण म्हणजे टेकडी. हो. वेताळ टेकडी, हनुमान टेकडी. तर तिथे मला संध्याकाळी रोज जायला आवडतं. अगदी मी पुण्यात असले की जातेच जाते. तर ते सगळं मी मिस करते मुंबईत. ते मिळत नाही सगळं. नक्कीच, नक्कीच. ही एकदम आगळी-वेगळी भिशी मी पहिल्यांदाच ऐकली, की पुस्तकांची भिशी हो, पण हो. असते. पुस्तकांची भिशी होती आमची. मग वाह! ज्याच्याकडे जमू तिथे मग नंबर काढायचा ज्याला ती आणि अगदी आम्ही ₹500-500 ठेवले होते. पण त्यामुळे 10 जण असल्यामुळे बऱ्यापैकी रक्कम यायची आणि भरपूर पुस्तकं घेतली जायची त्यात. ऑब्व्हियसली एकाला लागल्यानंतर वाह! 5,000 वाह! आपले. मिळाले त्यामुळे छान पुस्तकं यायची त्याच्यात. बढिया, बढिया. तर एकंदरीत आय थिंक कला, वाचन, पुस्तकं ही तुमची लहानपणापासून तुमच्या अगदी जवळच होती. त्यामुळे तुम्ही आवड आहे. जे आय थिंक रोल साकारता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ह्याचं खूप मोठं वाटा होता असं मी म्हणेन. हो, तुम्ही ज्या काही नक्कीच. रोल्स तुम्ही साकारत आलात. कारण मला नेहमी वाटतं, की जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर करत असतो, त्यातल्या प्रत्येक गोष्टीचाच अनुभव आपल्याला मिळालेला नसतो. अनेक नक्कीच. असे सीन आपण करत असतो, की त्याचा अनुभव आपण आयुष्यात कधी घेतलेला नसतो. पण जर हं. त्याबद्दल काही आपण वाचलेलं असेल, तर तो थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला मिळालेला असतो. सो नक्की. त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे मला नेहमी वाटतं, की आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी म्हणजे सगळ्यांनीच, पण आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी तर भरपूर वाचन केलं पाहिजे, असं मला नेहमी वाह! वाटतं. आय थिंक आता आपण तुमचं बालपण समजलं. तुम्ही कसं ॲक्टिंगमध्ये अभिनयात उतरलात ह्याचं पण आपण थोडक्यात अंडरस्टँड केलं. तर मला जेवढं माहिती आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉन्ग, 2003 मध्ये आय थिंक तुमचा मेजर ब्रेक आपण म्हणू शकतो. तो म्हणजे क्यूटशा नर्स इन मुन्ना भाई एम-बी-बी-एस. एम-बी-बी-एस. करेक्ट. म्हणजे इतकं भारी वाटलं मला जेव्हा ही मला अपॉर्च्युनिटी मिळाली, की तुमच्याशी बोलायचंय. कारण मुन्ना भाई एम-बी-बी-एस हा मूव्ही सगळ्यांच्याच अगदी जवळचा आणि तुमचा तो रोल जवळच आहे. छोटासा होता, पण खूप इम्पोर्टंट आणि क्रिटिकल होता. हो. तर ओव्हरऑल असा प्रश्न विचारते, जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलत, तुम्ही नाटकही केलत ना, आता तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलत. तर पहिले तर त्या रोलबद्दल थोडंसं आम्हाला सांगा आणि तुम्हाला इच्छा असेल तर काही अडचणींना तुम्ही फेस केलत का? जेव्हा तुम्ही हिंदी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलत किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलत, तर थोडक्यात त्याच्याबद्दल पण सांगितलत तर मस्त होऊन जाईल. अ, मुन्नाभाईच्या वेळची गोष्ट अशी आहे, की माझा मुलगा तेव्हा खूप लहान होता. अ, कारण साधारण मला वाटते आम्ही 2001 ला वगैरे त्याचं काहीतरी शूटिंग झालं. त्यावेळेस माझा मुलगा अगदीच 2-1 वर्षाचा होता, लहान होता आणि मला जेव्हा ऑडिशनसाठी बोलवलं शुभांगी दामले यांच्याकडनं मला फोन आला, की "माधवी अशी-अशी ऑडिशन आहे" आणि मला शुभांगी त्यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली होती त्यावेळेला. तेव्हा आम्ही नाटक करत होते. केस नंबर हं. 99 मोहन वाघांचं आणि आता कसं वाटतंय लता नार्वेकर यांचं. अशा अशा 2 नाटकांचे माझे प्रयोग चालले होते. आणि मला आता सीरियल्स, चित्रपट ह्याच्यात काम करायचं होतं. तर तेव्हा मला शुभांगी ताईंनी असं सांगितलं, की "माधवी ऑडिशन आली ना, की ती द्यायची. हं, हं. कुठलीही ऑडिशन सोडायची नाही. का? तर तुम्हाला फुकट कॅमेरा फेस करायला मिळतो. अरे वाह! तुमचं एक वर्कशॉप त्याच्यात होतं. म्हणजे वाह! कारण तेव्हा एवढे पैसे नसायचे, की आम्ही पैसे देऊन ते शिकू शकू. सो बरोबर. मला म्हणजे ती कल्पना इतकी आवडली. त्यामुळे मी जिथे ऑडिशन असेल तिथे जायची, ऑडिशन द्यायची. त्यातनं मी हळू कॅमेरा कसा फेस करायचा ते मला शिकायला मिळालं, की नॅचरली काही चुकलं, की ते सांगायचे, "नाही, नाही ताई जरा असं बघा, हा हं. लाईट घ्या, जरा हे करा." त्यात ते शिकायला मिळालं. म्हणजे इतकी छान गोष्ट मला शुभांगी ताईंनी त्यावेळेला सांगितली आणि त्याचा मला खूप फायदा झाला. तर यावेळेसही इंडियन मॅजिक आर्टकडनं ती ऑडिशन होणार होती आणि तिने मला बोलावलं होतं. मी नेहमीप्रमाणे घाईघाईत गेले कारण लेक घरी होता, सासू-सासऱ्यांना बाहेर जायचं होतं. त्यांना म्हटलं, "मी पटकन ऑडिशन देऊन येते." गेले तर इतक्या छान-छान मुली तिथे बसलेल्या आणि मी आपली साधी सलवार कमीज, मेकअप नाही, काही नाही. तिथे गेलेले आणि मग त्यांनी सांगितलं, की
मी म्हटलं, "काय करायचंय?" कारण माझा मुलगा लहान आहे, घरी आहे. मला लवकर घरी पोहोचायचंय. सो माझी तुम्ही पहिल्यांदा घ्याल का ऑडिशन? तर ते म्हणे, "ठीक आहे, घेऊया. काही हरकत नाही." आणि मग त्यांनी मला सांगितलं, की असा-असा एक सीन आहे नर्सचा, तेवढा करून दाखवा. तर माझं मी थोडं स्क्रिप्ट तयार केलं आणि तो सीन तिथे केला आणि मी घरी आले. पण मला काही वाटत नव्हतं, की काही माझं सिलेक्शन होईल. कारण ज्या काही मुली तिथे बसलेल्या मी बघितल्या होत्या, त्यावरनं मला काय वाटलं नव्हतं, की मी या चित्रपटासाठी सिलेक्ट होईल. आणि आला ना 2 दिवसांनी फोन. तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता. माझ्या मिस्टरांना फोन आला. पण ते म्हणाले, की अ, असा फोन म्हणजे काय? मग त्यांनी सांगितलं, "अहो तुमच्या बायकोनी अशी-अशी ऑडिशन दिली आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे." वाह! मग मी तिथे गेले. माझा सगळा पहिला-वहिला तो अनुभव होता. त्यांनी कॉस्ट्यूम्सची ट्रायल घेतली माझी छान आणि मग पेमेंटचं सगळं ठरलं आणि तेव्हा तर काहीच अनुभव नसल्यामुळे जे आहे ते सगळं छान होतं. खूप बरोबर. आनंदी होते आणि जवळ-जवळ मला वाटतं 12 एक दिवसांचं शूट लागलं होतं ॲग्रीकल्चरल कॉलेजमध्ये आणि त्यातले जवळ-जवळ 5 ते 6 दिवस मी शूट केलं तिथे. वाह! वाह! आणि तिथला एक किस्सा असा अ, मला सांगायला नक्कीच आवडेल, की मी पहिल्या दिवशी शूटिंगला गेले. झालं छान शूट झालं. मग ते मला 2 दिवसाची गॅप होती. आणि त्यानंतर मी परत तिथे शूटिंगला गेले. गेले तर त्या ड्रेस वगैरे माझा तो नर्सचा लावलेला होता. तो घातला. सॉक्स नव्हते. तर मी त्या दादांकडे मागायला गेले. तर त्यांनी असे कुठलेतरी सॉक्स काढले, ते दिले. मी ते घातले आणि त्या जी असिस्टंट डायरेक्टर होती ती मला बोलवायला आली. मग तिने एकदा मला पूर्ण चेक केलं. तर तिने माझे सॉक्स पाहिले काळे-बिळे असे पडलेले. हां. ती म्हणाली, "चला माझ्याबरोबर." तिथे मला काही कळेना. मी म्हटलं, "मी काही कुठे चुकली आहे का काय?" म्हटलं, बरोबर. "बरं चला." तिने मग कॉस्ट्यूम्स जे करत होते त्या दादांकडे मला नेलं आणि त्यांनी सांगितलं, की "तुम्ही यांना असे सॉक्स कसे दिलेत?" ते म्हणाले, "हां, ते नाही म्हणे ती आमची आर्टिस्ट आहे. ती वाह! एक ती एक पात्र साकार करतीये. सो ती जेव्हा-जेव्हा येईल म्हणजे ह्या ताई जेव्हा-जेव्हा येतील, हं. तेव्हा-तेव्हा त्यांना नवीन जोड काढून द्यायचे." वाह! वाह! आणि मग त्यांनी ते कारण मला यातलं काहीच कळत नव्हतं. मी अगदीच नवीन होते त्यामुळे मी आपली मग त्यांनी नवीन जोड मला पुन्हा काढून दिले आणि मग मला जाताना, "ताई तुम्ही बोलला का नाहीत मला?" तर म्हटलं, "अहो मलाही यातलं काही माहिती नव्हतं." कारण तेही मराठी होते. बरोबर. आणि मग त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं आणि मग मी जेव्हा-जेव्हा यायची तेव्हा-तेव्हा त्यांनी मला ते लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या. दिल्या. आय थिंक तुम्ही हे 3 अनुभव शेअर केले ताई एकदम म्हणजे तसं बघायला गेलं तर छोटे-छोटे आहेत, पण किती त्याच्यामधून शिकवण मिळते. आता उदाहरणार्थ जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणालात, असे मेंटर्स पण आपल्या लाईफमध्ये शुभांगी ताई राइट? त्यांच्याबद्दल तुम्ही जे म्हणालात. बरोबर. अ, असे मेंटर्स पण आपल्या आयुष्यात खूप गरजेचे असतात, जे आपल्याला अपलिफ्ट करतात आणि त्याच आता ह्या दुसऱ्या ताई ज्यांनी सॉक्स बदलण्यासाठी इन्सिडेंट अगदी छोटासा छोटी आहे. गोष्ट सॉक्स काय होती. खरंच आहे. हो, सॉक्स काय अगदी असे खूप व्हिजिबल नसतात. आपला मोस्टली वरचाच भाग व्हिजिबल असतो. भाग पण तुम्ही एक आर्टिस्ट आहात, तर आर्टिस्टला आर्टिस्टसारखं वागवणं, हे किती वागणं. इम्पोर्टंट हे बरोबर आहे. त्यांच्या एक छोट्या ॲक्शनमधून आपल्याला दिसतं. आणि 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 प्रत्येक गोष्ट परफेक्ट होणं. बरोबर. म्हणून तर ती फिल्म इतकी चांगली दिसते, ती इतकी चांगली गाजते, ती लोकांपर्यंत काही छोट्या-छोट्या गोष्टींवरती पण काम केलेलं असतं. नक्कीच, नक्कीच. आणि मोस्ट इम्पोर्टंट जो माझ्या अगदी हृदयाला भिडला, तो म्हणजे तुमचा हा अनुभव. जेव्हा तुम्ही ऑडिशनला गेलात, तेव्हा तुम्ही म्हणालात ना, की सगळे अगदी नट्टापट्टा करून आलेले, पण तुम्ही अगदी सिंपल गेलात. पण हो. तुम्हाला म्हणजे माझा मुद्दा असा आहे, की बऱ्याचदा आपण आउटर ह्याला अपीअरन्सला हां, खूप बाहेरच्या महत्त्व देतो. गोष्टींना जास्त महत्त्व जास्त देतो. महत्त्व करेक्ट. देतो. पण व्हेअरएज तुमचं तिथे इनर टॅलेंट ओळखलं गेलं आणि तुम्हाला काय तो आहे? रोल हां, ऑफर झाला. सो आय थिंक आपण ऑफर झालं. सगळ्यांनी प्रेक्षकांना मला नक्की सांगायला आवडेल, की इनर टॅलेंटला किंवा आतल्या आवाजाला किंवा आतून तुम्ही किती सुंदर आहात ह्याला जास्त महत्त्व द्या. ॲज महत्त्व आहे. अगेन्स्ट आउटर. आउटर अपीअरन्स इम्पोर्टंट आहे. कारण ताई असतोच. नक्कीच, नक्कीच. जेव्हा ताई त्या नर्सच्या भूमिकेत आल्या, तेव्हा त्यांना जे काही अपीअरन्स हवं होतं ते तर आलंच तो ना. त्यांनी बरोबर दिला. करेक्ट, करेक्ट. करेक्ट. सो बढिया हे 3 खूप छान लेसन्स होते. लाईफ लेसन्सच आहेत आपण म्हणू शकतो. बरोबर. त्या प्रश्नाकडे वळते. तो म्हणजे अ, ॲक्टिंग करताना आपण तुम्ही जसं मगाशी म्हणालात, वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला साकारायला लागतात किंवा लागतात. तो रोल तुम्हाला जगायला लागतो. तर म्हणजे कसं ॲक्टर भूमिकेत थोड्या वेळासाठी असतो ना, मग
तो कसा त्या आपल्यावर छाप पाडतो का? एखादी पर्टिक्युलर कॅरेक्टर त्याच्यातून तुम्ही कधी बाहेर यायला तुम्हाला वेळ लागला, असं वाटलं का घरी गेलात आणि तुम्ही त्याच अनुभवात, त्याच रोलमध्ये आहात, असं कधी तुमच्या आयुष्यात घडलं का? हां. म्हणजे एक तर काय झालं तसे मध्ये मी जे काही रोल केले ते टिपिकल आईचे बरोबर. रोल कारण आणि ते काय शेवटी सीरियलचं ते एक गणित असतं, की एक हिरो असतो, एक हिरोईन असते, हो. त्यांच्या फॅमिलीज असतात आणि तर ते तसं गणित असतं त्याचं. त्यामुळे आणि माझा फेस थोडासा असा जरा साधा-सुधा असल्यामुळे मे बी असेल, पण कायम आईचे रोल मी केले. निगेटिव्ह कॅरेक्टर्स मी फार कमी केल्या. जशी पितृऋणमध्ये मी एक हो, निगेटिव्ह कॅरेक्टर केली आणि आता सुंदराबाईंची. की हो. सुंदराबाईंची कॅरेक्टर खूपच वेगळी आणि अशी होती. तर त्यावेळेला म्हणजे मी असं म्हणणार नाही, पण मी जेव्हा सुंदराबाईंचं कॅरेक्टर करत होते, तर आम्ही आता 14-14 तास काम करतो हो, हो. आणि सतत त्याच्यात ते चिडणं, हो. भांडणं करणं हे मी सतत करत होते आणि त्या ह्याच्यात एक तर 25 दिवस काम करत होते. 25, 27, 28 दिवस मी त्याचं काम करत होते. तर बरोबर. मध्ये कधी मी 1-2 दिवसासाठी घरी आले, तरी माझी ना छोट्या-छोट्या गोष्टींवरनं चिड व्हायची. मी अगं बाई! चिडायचे तेव्हा माझ्या बहिणी मला म्हणायच्या, "ए, तू सुंदराबाई तिकडे, इथे नाहीयेस." नाही. करेक्ट, करेक्ट. तर तर त्यामुळे मला असं वाटतं कदाचित ते त्यामुळे माझं होत असेल, की महिन्यातले 25-25 दिवस मी जर तेच-तेच करत असेल, तर तो नक्कीच. थोडा कुठेतरी परिणाम होत असेल. पण मग त्या मला वेळोवेळी सांगायच्या किंवा अनेक वेळेला माझा मुलगा पण म्हणतो, की "आई माझे मित्र वगैरे आले ना घरी, की ते मला म्हणतात, तुझी आई पण घरी ॲक्टिंगच करत असते." कारण मी त्याला काहीतरी बोलत असते, त्याला ओरडत असते आणि ते म्हणतात, "त्यामुळे तू तसं करू नकोस, तू मला बोलू नकोस, ओरडू नकोस." मग ते म्हणतात, की "तुझी आई घरी पण ॲक्टिंग करत असते का?" तर करेक्ट, करेक्ट. मे बी पण असं काही ते परिणाम होत असतील, तुम्ही जी भूमिका करत असता त्याचे जे होत असतील. हो, नक्कीच. कारण एवढा वेळ तुम्ही त्या भूमिकेत असता म्हटल्यावर असतो. स्वाभाविकच आहे. कारण आपण कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून इतकं इन्फ्लुअन्स होतो आणि ह्यावेळेस तर तुम्ही म्हणताय हो. 25-25 दिवस आणि ते पण पर डे 12 आणि 14 14 तास काम. 14 तास आम्ही ते करत असतो. नक्कीच. आता मी तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारते. तो म्हणजे असा, की हां. तुम्ही बऱ्याच भूमिका पडद्यावर साकारल्यात, बरोबर? माधवी सोमण म्हणून तुम्ही आध्यात्मिक आहात का? अ, म्हणजे मी अध्यात्म किंवा ह्याचा माझा काही खूप अभ्यास नाहीये बरं, किंवा त्याबद्दलचं खूप नाही. पण मी देव मानते, ती शक्ती मानते किंवा स्वतःशी स्वतःचा संवाद होणं किती गरजेचं आहे. अ, हे आणि मला असं वाटतं, की हे अशाच जागी गेल्यानंतर होतं, जिथे तुम्हाला ती शांतता मिळते. कारण जेव्हा इतकं आजूबाजूला सगळं चालू असतं, तेव्हा ते अवघड असतं. पण बरोबर. असं मला असं वाटतं त्यामुळे अ, अध्यात्म असं म्हणणार नाही, पण मी परमेश्वर मानते आणि मला असं वाटतं, की तो निसर्गात आहे. निसर्ग ही इतकी मोठी शक्ती आहे आणि त्यामुळे वर्षातले 2 म्हणजे 2 वेळेला 6-6 महिन्यानंतर मला कुठेतरी हे सगळं बाजूला सोडून कुठेतरी जायला आवडतं आणि मी त्याप्रमाणे फिरतेही. म्हणजे मी बरोबर. जेव्हा एखादं काम घेते, तेव्हा मी तिथे सांगते, की हं. माझं असं असतं आणि त्यावेळेला मला हक्काची 6 दिवसांची तरी सुट्टी ही हवीच हवी. आता अध्यात्माच्या दृष्टीने म्हणाल तर जेव्हा मी इतकी वर्ष जे फिरत होते, ती ती जी ठिकाणं पाहत होते आणि आता विठू माऊली करायला लागल्यानंतर माझा तो एक थोडासा, की मग मी गिरनार केलं, मी केदारनाथला जाऊन आले. मग मी नर्मदा परिक्रमा केली, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केली किंवा मी आता वारी म्हणजे आळंदी ते पुणे वारी 1 दिवसाची ती केली. तर हा माझा म्हणजे गोवा फिरणं, अशा ठिकाणी हां. कुठे फिरणं आणि हळू-हळू ह्या गोष्टींकडे कारण जंगल मला खूप आवडतं. मी जवळ-जवळ सगळी महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं मी पाहिलेली आहेत. सफारी हो. केलेल्या आहेत. तर तो थोडासा फरक मात्र मला जाणवायला लागला, की माझ्या ठिकाणांची आवड बदलायला लागली. किंवा आता 24 साली मी अरविंद घोष यांच्या आश्रमात जाऊन राहिले होते बरं, मनालीला. बरं. मनालीला नाही नैनितालला.
नैनितालला जाऊन तिथे त्यांचं 7 दिवसाचं वर्कशॉप आम्ही केलं. सकाळी त्यांची लेक्चर्स होती आणि संध्याकाळी आम्ही फिरायचो. नैनिताल, निम करोली बाबांचा अरे आश्रम, त्यांचं मंदिर, अशा सगळ्या गोष्टी आता वाढायला लागलाय कल. ह्या वाह! गोष्टींकडे जाण्याचा कल वाढायला लागलाय. सो बरं. आहे म्हणजे मी आध्यात्मिक आहे आणि मला असं वाटतं, की एका विशिष्ट वयानंतर पण तुम्हाला ते वाटायला लागतं. म्हणजे हं. जसं माझा एक मित्र आहे शाळेचा, तर किशोर म्हणून त्यांनी दोन्ही साइडनी एव्हरेस्ट सर केलेलं आहे. वॉव! चायना मार्गे आणि नेपाळ मार्गे दोन्ही साइड. तर त्याच्याशी मी जेव्हा हे बोलत होते, की आता असतं तो म्हणतो, "अगं माधवी ते असतंच. ते प्रत्येकाला वाटायला लागतं. एका विशिष्ट वयानंतर तुमचा तो कल वाढायलाच लागतो." तर त्यांनीही मला असं जेव्हा सांगितलं तेव्हा म्हटलं, की "हां, नाही मग ते असेल." म्हणजे त्यामुळे ते वाटायला लागलं असेल, की आता त्या वयानंतरही त्या बाजूचा कल वाढायला लागला असेल. आणि बरोबर, ज्या बरोबर. सीरियल मी केल्या, विठू माऊली सारखी मालिका केली. त्यानंतर आता सतत स्वामींचं नाव असतं हो, किंवा हो. त्यावेळेस हे सरळ विठ्ठला, विठ्ठला चालू असायचं. सो त्यामुळे मला असं वाटतं, की तो त्या बाजूचा कल आता वाढायला लागलाय. वाह! खूपच छान म्हणजे मला ऐकून खूप छान वाटलं. तुम्ही केदारनाथ पण केलं, गिरनार पण केलं आणि आत्ताच हो, हो. नर्मदा परिक्रमा सुद्धा आणि केली. माझे त्यावेळचे प्रत्येक वेळचे अनुभवही खूप वेगळे. म्हणजे जी हो. एक ताकद हां, म्हणजे केदारनाथच्या वेळेला मी सांगेन, की अ, एक 2-3 महिनेच आधी मी माझ्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या. मी मला स्वतःला आता 40शी नंतर मी स्वतःला एक माझ्या वाढदिवसाला एक गिफ्ट देते. ते की मी माझ्या सगळ्या टेस्ट करून घेते. असं बरोबर. मी ठरवलेलं आहे. तर त्यावेळेला नुकत्याच मी टेस्ट केल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं, की ई-सी-जीमध्ये जरा प्रॉब्लेम वाटतोय. बरं. आणि ती तुम्हाला गोळी सुरू करावी लागेल, पण तरी तुम्ही तुमच्या एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करा. आणि माझ्या डॉक्टरांशी मी बोलले तेव्हाही ते म्हणाल्या, की पुन्हा एकदा जरा चेकिंग करून घे. जरा हं. मलाही तो प्रॉब्लेम वाटतोय आणि माझं महिन्याभरातच मी गिरनारला जाणार आहे आणि मी चढून जाणार. बरोबर. 10,000 पायऱ्या. तेव्हा काही 10,000 रोपवे वगैरे काहीच नव्हतं. हो. हं, माझा हं. मुलगा होता माझ्याबरोबर, माझ्या मैत्रिणींचा ग्रुप होता आणि तर मी म्हटलं, की मी प्रार्थना केली देवाला. म्हटलं, की "मी आत्ता तर काही जाऊन येते, तुमचं दर्शन घेऊन येते, मग बघते पुढचं काय ते." पण म्हटलं, हं. "आता मी सगळं तुमच्यावरती सोपवलेलं आहे. तुम्ही मला वर न्यायचं, तुमचं दर्शन द्यायचं आणि तुम्ही मला आणून सोडायचं. ही आता तुमची जबाबदारी आहे." म्हटलं, माझी नाही." बरोबर, बरोबर. आणि त्याप्रमाणे मी गेले. माझा मुलगा माझ्याबरोबर होता. रात्री आम्ही 11:30ला चालायला सुरुवात केली आणि गंमत अशी व्हायची, की त्याचं वय अगदीच 17-18 त्यामुळे हं, हं. तो धावत सुटायचा आणि त्याच्या काळजीने मी त्याच्या मागे धावत सुटायची. वाह! लोकांनाही असा-असा मुलगा माझा मुलगा दिसला का हो, असा-असा मुलगा दिसला, "हां, ताई तो तिथे पुढे आहे, उभा आहे तो" वगैरे. बरोबर. आणि म्हणजे मला कळलं नाही, की मी कधी गेले वर पोहोचले. हं, दर्शन हं. झालं आणि छान परत आले. कुठेही काहीही अडचण आली नाही. मी म्हटलं, की कदाचित माझ्या लेकाच्या रूपाने दत्तगुरू आले असतील आणि आले. त्यांनी मला म्हणजे त्यांनी मला पटापटा वर नेलं. मला त्यांनी विचार करायला वेळच दिला नाही, की मी दमलीये का मी थकलीये. आणि त्यानंतर आल्यानंतर मी पुन्हा जेव्हा टेस्ट केल्या, सगळ्या नॉर्मल टेस्ट होत्या. काहीही वाह! प्रॉब्लेम नव्हता. वाह! कि किंवा ते परीक्षा बघतात असं आपण म्हणतो ना, तसंही नक्कीच. असेल. अ, की तू येतेस आणि की मी नाही? त्यांच्या आतापर्यंत हां, तुझ्या लाईफमध्ये हे हां, डिफिकल्टी दिलंय, तर तू हां स्टिक आणि करतेस की नाही? करते का नाही आणि त्यांच्यावरती सोपवलं होतं. हो. त्यामुळे मला माहिती होतं, की आता त्यांच्यावरती सोपवलंय म्हटल्यावरती मला काही होणार नाही. मी छान सुखरूप परत येईल. तुम्ही अगदी सरेंडरच केला दत्तगुरूंना. तुम्ही त्यांनाच त्यांच्यावरच तेच ढकलून दिलं, की मला तुम्ही सोपवलं. वर न्यायचंय, तुम्हीच मला खाली आणायचंय. आय तुम्ही थिंक मला खालती पुन्हा ते सोडायचंय आणून. खूपच छान आणि चमत्कारच असाच झाला. एक अ, म्हणजे हे जसं झालं तसा बरोबर उलटा अनुभव माझा केदारनाथचा आहे. बरं. म्हणजे केदारनाथला मला ट्रेक करायचा होता. त्यासाठी हं, मी बुकिंग करायची थांबले होते, कारण मला चढूनच जायचं होतं वर. हं. आणि मग एक ग्रुप असा आला, की आम्ही पण चढून जाणार आहोत. तेव्हा मग मी बुकिंग केलं. कारण ज्या कंपनीत मी बुकिंग केलं होतं, त्यांचे सगळे लोकं हे हेलिकॉप्टरने वर जाणार होते. बरं. हं, माझ्याबरोबर कुणीच नव्हतं म्हणून मी थांबून राहिले होते. तर हं. अशी एक फॅमिली त्यांच्याकडे आली. आई-वडील आणि त्यांची मुलं होती तो. तर ते म्हणाले, "आम्ही चढून जाणार आहोत." तर मग मी बुकिंग केलं. म्हटलं म्हणजे मलाही कोणतरी सोबत सोबत. ट्रेकला जरा मजा येईल ना, कोणतरी बरोबर असेल तर. अशा ह्याच्याने आणि आम्ही तिथे गेलो आणि
प्रचंड पाऊस ओके. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं, की जाता येणार नाही वर. हाय अलर्ट सांगितला, तुम्ही जिथे असाल तिथेच थांबा. म्हणजे मागे जसं घडलं होतं, तितपत हं. वेळ आली होती. बापरे! आणि हं. मग एक दिवस आम्ही तिथे तसेच राहिलो. मग दुसऱ्या दिवशी जरा हे झाल्यानंतर कारण त्यांनी बंदच केलं होतं. हेलिकॉप्टर सेवा पण बंद झालेली होती. त्यामुळे मग आम्ही बद्रीनाथकडे निघालो. बद्रीनाथकडे निघालो तर तिकडचाही रस्ता वाहून गेला होता. ते म्हणाले, की बद्रीनाथलाही जाता येणार नाही. जोशीमठमध्ये आम्ही थांबून राहिलो आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं, की केदारनाथला आता सुरुवात झाली पण आमच्या हातात एकच दिवस होता. त्यामुळे आता ट्रेक करणं शक्य नव्हतं. आम्ही सगळे बरोबर. सकाळी निघालो, पटापटा केदारनाथच्या इथे आलो. हेलिकॉप्टरचं बुकिंग केलं नव्याने. कारण हं. किमती वाढल्या होत्या. जवळ-जवळ नॅचरली. हां. ₹12,000 आम्ही तिकीट काढलं आणि 6 तिकीटं आम्हाला संध्याकाळच्या शेवटच्या हेलिकॉप्टरची मिळाली आणि बाकीची सगळी दुसऱ्या दिवशी सकाळची मिळाली. तर बरोबर. त्या 6 जणांत मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी आम्ही गेलो. त्यामुळे निदान आम्हाला एक रात्र तिथे राहता आलं. हं, हं. गेलो, दर्शन घेतलं, तिथे राहिलो. सकाळी आमची बाकीची मंडळी आली वर. बाकीच्यांचं दर्शन झालं आणि तिनी सांगितलं होतं, आमची जी हेड होती, तिने सांगितलं होतं, की बरोबर 11 वाजता तुम्ही परत निघायचं खालती यायला, कारण आपल्याला ऋषिकेशला जायचंय. तर आम्ही तिघी मैत्रिणी हेलिकॉप्टरसाठी येऊन थांबून राहिलो. आम्ही तिघी खालती आलो व्यवस्थित. आमच्यातले आणखीन एक जण खालती आले आणि वर ढग जमले आणि हेलिकॉप्टर सेवा बंद झाली. बापरे! हां, अंगावर काटाच आला माझ्या. आणि आमची बाकीची सगळी लोकं, त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक होते. आमची जी हेड होती तिचा हात फ्रॅक्चर होता. अशा बापरे! सगळ्या लोकांनी संध्याकाळी 4 वाजता उतरायला सुरुवात केली. ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 ला खालती उतरले. बापरे! आणि मग मी पुण्याला आले. कारण आम्ही मग पुढे ऋषिकेशला गेलो. आमचं जे होतं ते आम्ही सगळं व्यवस्थित केलं. कारण या लोकांना तिकीटही बदलावं लागलं. हं, हं. पुण्याचं. कारण ते पोहोचूच शकत नव्हते विमानाला. बरोबर, बरोबर. तर हां. आणि मग मी जेव्हा आले तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी मला 2 दिवस पोहचून झाले आणि अचानक मला केदारनाथवरनं एकांचा फोन आला, की ते म्हणाले, की "तुम्ही ज्या आश्रमात राहायला होतात, केदारनाथला वरती जे हे आहे, धर्मशाळा आहे, तर तिथे जिथे तुम्ही राहायला होता, तिथनं मी फोन केलाय. तर कसं झालं तुमची ट्रिप कशी म्हणजे तुमचं कसं दर्शन वगैरे?" तर मी म्हटलं, "दर्शन वगैरे छान झालं हो, पण काय करणार ना, मला ट्रेक करायचा होता आणि तो मला काही करायला नाही मिळाला." तर ते म्हणाले, "असं नका म्हणू मॅडम. कदाचित त्यांना तुम्हाला तो त्रास द्यायचा नव्हता. नक्कीच. म्हणून ते तुम्हाला इतक्या प्रेमानं वर घेऊन आले आणि त्यांनी तुम्हाला" बरं त्यांना तर काहीच माहिती नव्हतं आमच्या बाबतीत काय घडलंय. काय झालंय? हो, तर ते हो. म्हणाले, "त्यामुळे ते जे करतात ना, ते योग्य, ते तुमच्यासाठी योग्य असतं. तेव्हा तुम्ही असं कुठेही दुःखी होऊ नका." म्हणून ते नक्कीच. तुम्हाला इतक्या प्रेमाने घेऊन आले आणि त्यांनी तुम्हाला प्रेमाने सुखरूप घरी सोडलं. तसं आई-वडील आणि आपल्या मुलांना जशी काळजी करतात, की म्हणजे ॲज इफ लाइक त्यांनी तुम्हाला त्यांच्या घरी बोलावलं, छान दर्शन हां. दिलं, प्रसाद दिला आणि म्हणाले, "आता घरी जा." आणि माझ्या वडिलांचं नाव शंकर. तर अरे वाह! त्यामुळे हां. तर माधवी शंकर गोरे असं माझं माहेरचं नाव आहे. माहिती. तर बरं. त्यावेळेला मी माझ्या डोक्यात असंच कुठेतरी, की माझ्या बाबांना मी भेटायला चालली आहे म्हणून. कारण नुकतेच माझे वडील अच्छा. गेले होते आणि असं बरं. कुठेतरी हे होतं. म्हणून मी त्यावेळेला क्रोशाच्या सुईवर टोप्या करायची. तर मी एक बरं. टोपी करून नेली होती. ती अच्छा. म्हटलं द्यायची मंदिरात. तर हं. तिथे मंदिरात दर्शनाला गेले, तर मी ती टोपी ठेवली. तर तिथे जे आतले सेवक होते, तर ते म्हणाले, की "ये क्या है मैडम?" तर म्हटलं, "बाबा के लिए टोपी लेके आई हूँ." तो ते म्हणाले, "वो थोड़ी पहनेंगे." तर म्हटलं, हं. "आप पहनो, आप ही मेरे लिए मेरे बाबा ही हो." तर हं. त्यांनी लगेच ते ओपन केलं आणि ती टोपी डोक्यावर घातली. म्हणजे मला वॉव! बघायला मिळालं. मी नक्कीच, म्हटलं, नक्की. "चला माझी इच्छा पूर्ण झाली." हो, हो. परमेश्वराने माझ्या सेवेचा स्वीकार केला म्हटलं. नक्कीच, तर असे नक्कीच. अनुभव येतात. वाह! वाह! नर्मदेचं तुम्हाला काही सांगायला आवडेल का? बिफोर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळायच्या आधी? कारण नर्मदा परिक्रमा पण हां, तुम्ही आता उत्तर वाहिनी केली. केली. मी थोडक्यात उत्तर वाहिनी तर केली. ती तर काय 1 दिवसाची असते. हं. पण मी आता गाडीनी पूर्ण नर्मदा परिक्रमा केली. वाह! माझ्या हां. पण गाडीने केली अर्थात. 17-18 दिवसात आम्ही ती पूर्ण केली आणि आश्रमात राहिलो. वाह! सकाळची मी जसं परिक्रमेतले जे नियम असतात ते आम्ही सगळे पाळले. फक्त चालत न करता ती गाडीने केली. कारण अरे चालत हं. करायची म्हटलं तर
4-4.5 महिने लागतात. हो, हो. तर त्या बाबतीतला अनुभव आता फारच मजेशीर आहे, की माझ्या मेव्हण्यांनी चालत केली आहे परिक्रमा वाह! आणि आता वाह! त्यांनी परत चालत केली. तर माझ्या बहिणीला चालत करणं शक्य नव्हतं. तर तो तिच्या मागे लागला, की "तू गाडीने जा." त्याप्रमाणे तिने नोव्हेंबर महिन्यातल्या गाडीचं बुकिंग केलं एका ट्रॅव्हल कंपनीचं आणि ती माझ्या मागे लागली, की "तू चल ना माझ्याबरोबर, तू चल ना." तर म्हटलं, "अगं मनीषा मला शक्य नाहीये. माझं शूटिंग्ज आणि हे." तर म्हटलं, "तू जाऊन ये पुन्हा कधीतरी मी येईन." ठीक आहे म्हणाली. 3-1 महिने आधी बुकिंग केलं होतं. जसा नोव्हेंबर महिना जवळ आला तसा त्यांचा फोन आला, की ट्रिप कॅन्सल झाली कारण आम्हाला लोकच मिळाली नाहीये. बापरे! 4-5 हो. जणांचंच बुकिंग आहे. आम्हाला पुढच्या ह्याच्यात मिळाली तुम्ही नंतर करणार असाल तर या. तर तिला फार वाईट वाटलं. तर मग शेखर म्हणजे तिचे मिस्टर, तो म्हणाला, की "नाही, नाही, असं कसं? आपण परिक्रमा करायचीच. आपण गाडी ठरवू स्पेशल आणि आपण जाऊ." मग तिची जाऊ पण यायला तयार झाली. मग ते तिघं-चौघं जण झाले. त्यांनी गाडी ठरवली. तेव्हाही तिने मला परत फोन केला, की "चल ना माधवी, असं काय करतेस?" म्हटलं, "अगं मनीषा, तरी तू विचार कर 17-18 दिवस लागणार आहेत. 5-6 दिवसाची गोष्ट वेगळी असते." म्हटलं, "मला काही शक्य नाही." म्हणाली, "बघ 10 नोव्हेंबरला आम्ही निघतोय आणि पुणे-इंदूर, इंदूर-पुणे हे बुकिंग महत्वाचं आहे. तिथं तर काय गाडी आहे, तू गाडीत आमची 7 सीटर गाडी आहे त्यामुळे आम्ही 4 जण आहोत. तू सहज बसशील." बरोबर. हं, हं. हां, तर मी तिला म्हटलं, की "ठीक आहे, ठीक आहे. मी तुला 5 तारखेला सांगते काय ते. 5 नोव्हेंबरला." तर मग मी 5 नोव्हेंबरला तिला सांगितलं, की "अगं माझ्या 2 ऑडिशन झाल्या होत्या, पण ते काही सुरू होत नाहीये. पण आता कसं शक्य शक्य आहे गं?" म्हटलं, "रेल्वेचं वगैरे बुकिंग बुकिंग मिळणार नाही. पुढे इंदूर, इंदूर-पुणे." तर मला म्हणाले, "आम्ही तुझं बुकिंग आधीच करून ठेवलंय." व्हॉट अ सरप्राईज! वॉव! फार-फार तर फार-फार तर काय झालं असतं, तू नाही म्हणाली असतीस, रद्द झालं असतं, थोडेसे पैसे वाया गेले असते. पण आम्हाला तू येणं हवं होतं आणि त्यासाठी आम्ही आधीच बुकिंग करून ठेवलंय. वाह! म्हटलं बहिणी आता काय म्हणजे म्हटलं तिने बोलवलंय म्हटल्यावरती, आता मैयानीच बोलवलंय म्हटल्यानंतर, मी म्हणजे अक्षरशः मला रडू आलं त्यावेळेला, की स्वाभाविक म्हणजे आहे. काय हा योग असतो आणि काय असतं आणि माझी इतकी सुंदर परिक्रमा झाली. सगळीकडे अगदी अमावास्येला आम्ही नर्मदा स्नान केलं. तिथे बसून विष्णू सहस्त्र नामावली मी वाचली वाह! आणि इतकं छान म्हणजे ते सगळं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, की सगळं ते आध्यात्मिक आणि हो, असं हो. सगळं ते वातावरण होतं आणि सुंदर परिक्रमा झाली आमची. सुंदर. मस्त, मस्त. खूपच छान वाटलं ताई. आय मीन आपण हेच म्हणू की त्या-त्या युनिव्हर्सच्या फोर्सनी आम्हाला पण असं अपॉर्च्युनिटी दिली होती केदारनाथ यात्रा करायची किंवा नर्मदेची परिक्रमा आम्ही नाही केली, पण 2दा नर्मदेच्या किनारी जाऊन आलो आहोत. आम्ही पण जाऊन वाट आलो. बघतो आहोत की कधी नर्मदा मैया आम्हाला बोलवते. बोल होती. छान अनुभव तुमचे केदारनाथचे म्हणा, आपले नर्मदेचे म्हणा किंवा अ, गिरनार. गिरनार. गिरनारला जाऊन आलो. खूपच सुंदर. खूप छान वाटलं ऐकून. अगदी मनाला भिडले ते सगळे अनुभव आणि कनेक्ट करू हं. शकले आणि अनेक जण कनेक्ट करू शकतील तुम्ही जे आता शेअर केलंत, की आय थिंक एकदा बुलावा आला तर कोणीही आपल्याला थांबवू नाही शकत. हां. ही मात्र गोष्ट ते तेवढी म्हणतात ना, की त्यांनी बोलवलं पाहिजे तरच तुमची यात्रा होते. तर तो अनुभव मला प्रत्येक वेळेला आला. वाह! वाह! तर आता आपण आय थिंक वळूया जय जय स्वामी समर्थ ह्या समर्थ. तुमच्या सुंदरबाईच्या भूमिकेकडे. मी बरं. जेवढं वाचलंय स्वामींबद्दल किंवा सुंदरबाईंबद्दल, मी एवढं सांगू शकते, की स्वामी ज्यांचं अगदी हक्काने ऐकायचं किंवा सुंदराबाई त्या होत्या ज्या हक्काने स्वामींना सांगायच्या, की तुम्ही आता जेवा किंवा तुम्ही आता अंघोळ हो. करा, तुम्ही आता झोपा, जे काही, आहे ना? तर तुम्हाला ही भूमिका म्हणजे इतकी जवळ राहण्याची स्वामींसोबत राईट, त्या सतत स्वामींसोबत होत्या. वन ऑफ द नोन आणि क्लोजेस्ट सेवेकरी हो. स्वामींच्या. हो, हा हो, रोल हो. तुम्हाला कसा मिळाला पहिले आपण ते जाणून घेऊ आणि मग आपण पुढच्या प्रश्नांकडे वळू. जेव्हा स्वामी समर्थ ही मालिका मी करायला घेतली, तोपर्यंत मला स्वामींबद्दल फार काही माहीत नाही किंवा बरं. मी त्यांचं काही वाचलेलंही नव्हतं. कारण आमच्याकडे माझी आई गजानन महाराजांचं करते, माझी धाकटी बहीण. त्यामुळे ती पोथी माझ्या वाचनात आली होती. ती मी वाचली होती 2दा-3दा. पण मला स्वामींबद्दल किंवा म्हणजे स्वामींबद्दलच फार माहिती नव्हतं. त्यामुळे सुंदराबाई, चोळप्पा हो. किंवा बाळप्पा ह्या हां. लोकांबद्दलही मला फार काही माहिती नव्हतं. तर त्यावेळेला मी स्वाभिमान नावाची सीरियल करत होते आणि दिगंबर फसाटे जो जय जय स्वामी समर्थचा डायरेक्टर. तर तो एकदा आमच्या सेटवर आला होता. डबल युनिट होतं आणि त्याला एकीकडे सुट्टी होती.
तर एक युनिट तो करायला आला होता. तर तेव्हा तो मला म्हणाला, "ताई माझी अशी-अशी सीरियल चालू आहे आणि तुम्ही त्याच्यात काम करायचंय बरं का, मी तुम्हाला सांगेन." तर म्हटलं, "चालेल सांग करूया." अ, एवढाच आमचा विषय झाला होता. त्यानंतर जय जय स्वामी समर्थच्या सेटवरनं मला 2दा फोन आले. दिगंबरचा नाही आला. पण त्यांच्या प्रोडक्शन हाऊसकडनं 2दा मला फोन आला. त्या भूमिका अशा 1-1, दीड-दीड महिन्याचा तो ट्रॅक होता. कारण त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी पण येतात. तर त्यासाठी फोन आला होता आणि तेव्हा माझ्या तारखा जमल्या नाहीत आणि मी सांगितलं, की "नाही मला जमत आहे करायला." आणि त्यानंतर मध्ये काही दिवस गेले आणि मला दिगंबरचा फोन आला. "ताई, एक महत्त्वाची भूमिका आता येतीये आमच्या मालिकेत आणि ती तुम्ही करावी तशी माझी इच्छा आहे. तर मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवून ठेवतो. तुम्ही ऑडिशन तयार करून ठेवा आणि मला पाठवून ठेवा. बरं. मग जेव्हा ते असेल मी पुढे करीन." म्हटलं ठीक आहे. तेव्हा ती आली. मग तेव्हा मला कळलं, की सुंदराबाई काडगावकर असं ते कॅरेक्टर आहे. हो, हो. आणि त्यांनी मला एक थोडंसं माहिती दिली होती, की त्या कशा होत्या, म्हणजे त्या कसं स्वामींचं दर्शन देण्यासाठी लोकांकडनं त्या पैसे घ्यायच्या हो. आणि त्या नातवाला घेऊन आल्या होत्या आणि त्या मला लबाड होत्या आणि असं सगळं त्यांनी मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी ती ऑडिशन केली, त्याला पाठवली आणि एक तरी मध्ये 15 एक दिवस गेले. डोक्यातनं विषय गेला होता. त्या ऑडिशन हं. आपण खूप ठिकाणी पाठवत असतो. सिलेक्शन होतं, नाही होत आणि अचानक फोन आला, की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला उद्या तुमचा प्रोमो करायचा आहे. आणि नेमकं दुसऱ्या दिवशी मी मुंबईला येणार होते, पण मुंबईत मी एक ॲड शूट करत होते. तर बरं. म्हटलं उद्या तर मी नाहीये, माझं ॲडचं शूट आहे आणि तर म्हणे, "नाही आपण तुमचं शूट होऊ दे." "किती ते किती आहे?" म्हटलं, "ते माझी सकाळची शिफ्ट आहे." सो मी त्यांना तेवढं सांगू शकते, की पहिलं माझं आणि 3 हं. ॲड करायच्या होत्या. तर पहिलं माझं करून घ्या म्हणजे मला जाता येईल. तर ते म्हणाले, "ठीक आहे, तुमचं शूट झालं की आम्हाला कळवा." माझं शूट झालं आणि तेव्हा असं झालं होतं, की माझा स्वाभिमानमधला ट्रॅक खूप कमी झाला. म्हणजे महिन्यातले मी 2 दिवस वगैरे एवढंच शूट करत होते. आणि त्यामुळे त्यांनी माझं जे केलं जातं, तर तेही माझं संपलं होतं त्या सीरियलचं. वर्ष होऊन गेलं होतं. अग्रीमेंट संपलं होतं. आणि त्याच वेळेला अ, मी जेव्हा ॲडचं शूट करत होते, तर त्यांच्याकडनं मला फोन आला, की "ताई आता पुन्हा तुमचा ट्रॅक जरा सुरू होतोय हां, तुमचे दिवस लागतील." तर म्हटलं, "पण मी आज एका सीरियलचं प्रोमो शूट करते आणि माझं आता तिथे झालंय, तर ते तुम्हाला ॲडजस्ट करून करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हटलं आता आपलं ॲग्रीमेंट पण संपलंय. सो बरोबर. आता तसं हे मला म्हणजे आपण म्हणतो ना, की ती त्यांनीच सगळ्या गोष्टीतनं माझी हो. सुटका करून ठेवलेली होती. हं. मी गेले, प्रोमो शूट केला. संध्याकाळी मी 6:00-6:30 ला तिथे गेले. मग मला कळलं, की मी अलवणात आहे. म्हणजे तोपर्यंत मला काही म्हणजे काहीच माहिती हो. नव्हतं, की काय कॅरेक्टर आहे, कसं आहे, काय? अलवणात होते. तिथे गेल्यावरती मला त्यांनी सगळं समजावून सांगितलं, की "ताई असं-असं आहे, हे आहे." मी प्रोमो शूट केला. दुसऱ्यापासून माझं शूटिंग सुरू झालं आणि शूटिंग सुरू झाल्यानंतर मी ठरवलं, की नाही आपल्याला ह्याचं वाचन केलंच पाहिजे. बरोबर. आणि मग मी कुणाकडे तुमच्याकडे तिथे सेटवरती सगळ्यांना विचारलं, काय जी पुस्तकं असतील ती मला द्या. आणि मग मी नेम केल्यासारखं म्हणजे आपण एखादी पोथी कशी वाचतो, हं. त्याप्रमाणे सकाळी उठलं, अंघोळ केली, सगळं आवरलं, शूटला जायच्या आधी किमान 3 पानं तरी त्या पुस्तकातली वाचायचीच. अच्छा. असा नेम करून मी म्हणजे आपण म्हणतो तसं, की मी एकीकडे पोथी वाचल्यासारखं स्वामींचं पारायणच केली चरित्र तुम्ही. हं. पारायण केल्यासारखं ते मी सुरुवात केली होती आणि त्याच्यातनं हळू-हळू कामाबरोबर मला सुंदराबाई कळायला लागल्या. असं वाह! ते होत गेलं. पण तुम्ही खरंच खूप सुंदर भूमिका केली आहे. मी पण खूप खूप एपिसोड्स नाही बघितले. लेट मी बी व्हेरी हॉनेस्ट. टीव्ही आमच्याकडे नाहीये. पण मी जेव्हा कधी मुंबईत असते, त्यावेळेस माझ्या सासूबाई बघतात, तर त्यामुळे त्यांच्यासोबत पाहिली आहे. तर तुम्ही ती भूमिका अगदी म्हणजे जसं वाचलं होतं सुंदराबाईबद्दल, तुम्हाला बघितल्यावर असं वाटतं, की अरे हां, सुंदराबाई अशाच असतील, अशा असतील तेव्हा. सो मला खूप सगळ्यात टेन्शन आलं होतं, की त्यांच्या घरचे काय म्हणतायत? हो, हो, काडगावकरांच्या घरचे. हो. आणि आमचे जे लेखक आहेत शिरीष लाटकर, ते एकदा त्यांच्याकडे गेले होते. नुकतंच माझा ट्रॅक सुरू झाला होता. सुंदराबाईंची एंट्री झाली होती. आणि ते त्यांच्या घरातनं जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "ते तुम्हाला फोन करणार आहेत हां." हं. मला म्हणजे मला एवढं टेन्शन आलं, की आता ते काय म्हणतील मला आणि काय?
आणि त्याप्रमाणे पुढच्या 10 मिनिटातच काडगावकरांचा मला फोन आला. श्रीपाद काडगावकर त्यांचे नातू सुंदराबाईंचे. आणि ते म्हणाले, की मी असं-असं म्हटलं, "हो, नमस्कार." तर म्हणे, "तुम्हाला सांगू का ताई, तुम्ही आलात ना स्क्रीनवरती, की आम्ही सगळे म्हणतो, आमच्या आजी आल्या, आमच्या आजी आल्या." म्हणे, "आम्हाला इतकं आवडतंय म्हणे तुम्हाला बघताना तुमचं." आणि मी इतकी रिलॅक्स झाले, नाहीतर मला अक्षरशः टेन्शन आलं होतं, की आता काय ऑब्व्हियसली. होतंय? हां, पण त्यांनी सांगितल्यानंतर तर म्हणजे म्हटलं चला, म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत, योग्य ट्रॅकवरती आपण चाललो. वाह! ताई तुम्ही आत्ताच म्हणालात, की तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यात ही भूमिका आली, तेव्हा तुम्ही लिटरली जे अवेलेबल लिटरेचर होतं स्वामी समर्थांबद्दल, ते अगदी पारायणासारखं तुम्ही केलत आणि वाच. त्यातून माहिती मिळत राहिली तुम्हाला. प्लस तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळालाच काडगवकरांच्या हो, नातवां की तुम्ही आमच्या बरोबर. आजीस हे वाटताय. बरोबर की नाही? वाटताय आणि मला छान वाटतंय. छान वाटतंय. करेक्ट. सो माझा पुढचा प्रश्न असा राहील, की अनुभव असे आले का, की आपण म्हणू शकतो, अरे, जसं तुम्हाला आता जेव्हा तुम्ही केदारनाथ केलं, गिरनार केलं, तेव्हा एक काही विशिष्ट अनुभव आले, जे हो. आपल्याला तिथेच येऊ शकतात. तर हा रोल साकारताना असा काही तुमचा अनुभव आहे का? मी असा आध्यात्मिक असा अनुभव नाही म्हणणार, पण मी नेहमीच सांगते, की माझं पहिलं अवॉर्ड ह्या मालिकेने मला दिलं. वाह! मला मला असं वाटतं, की स्वामींचे आशीर्वाद मला मिळाले. कारण बरं. आत्तापर्यंत अनेक वेळेला नॉमिनेशन झालं होतं. बरोबर. पण अवॉर्ड मिळालं नव्हतं. तर ते सहाय्यक व्यक्तिरेखेचं अवॉर्ड मला या मालिकेने दिलं. वाह! आणि म्हणजे 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 मला मी म्हणते ना, की मला स्वामींनी आशीर्वाद दिले हे. स्वामींचे राइट, आशीर्वाद मला मिळाले. तर राइट, राइट. तो एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती, की इतकी वर्ष आपण काम करतोय आणि काहीतरी त्याचं आपल्याला मिळालं. तर नक्कीच. आणि बाकी तर काय ती वास्तू तर इतकी शुभ आहे, इतकी आनंद देणारी आहे. आमचा सगळा सेट आणि अखंड आम्ही स्वामींचं नाव तिथे घेत असतो. म्हणजे मी म्हणते ना, की अ, जप जो आपण करतो, तर तिथे आम्ही जपच केल्यासारखं आमचं होत असतं ना दिवसभर. अ, मुखात आम्ही स्वामींचं नाव घेत असतो. सो ते बरोबर. केवढं मोठी गोष्ट आहे. आणखीन एक मी असं सांगेन, की माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत. तर त्यांचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. बरं. त्याला काही कळत नाही, काही नाही. पण ते त्याला जय जय स्वामी समर्थ मालिका तो बघतो. हं, म्हणजे तो हं, बसलेला असतो. मालिका समोर चालू असते. पण ज्या वेळेला अ, स्वामी सुंदरे करून सुंदराबाईंना ओरडायचे, त्या हं. वेळेला तो टाळ्या वाजवायचा. आई म्हणजे त्याला गं! तेवढंच फक्त कळायचं. हो. बापरे! आणि मग माझं जेव्हा कॅरेक्टर संपलं, तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं होतं, की "ताई तुम्ही जरा तुमच्या आवाजात त्याला काहीतरी हं. शुभेच्छा किंवा असं थोडंसं काहीतरी पाठवा, कारण आता तो ते तुमचा आवाज त्याला मिळत नाहीये ऐकायला किंवा स्वामींचं ते सुंदर आहे हे ऐकायला मिळत नाहीये." तर मग मी त्याला एक छान व्हिडिओ करून पाठवला होता त्यावेळेला. वाह! पण वाह! म्हणजे हे काय माहिती नाही, पण तो तेवढ्याच गोष्टीला फक्त टाळ्या वाजवायचा. बाकी तो वाह! कुठे रिएक्ट नाही व्हायचा. आलं लक्षात. मस्त. शूटिंग दरम्यान असा काही अविस्मरणीय किंवा गूढ असा काही क्षण आला होता का? एक तर मी म्हणते ना, की तिथे निगेटिव्हिटी अशी कुठलीच नाहीये. कारण सगळीकडे स्वामीच आहेत ना तिथे. त्यामुळे कुणी अशी गोष्ट तिथे प्रवेशच नाही करू शकत, असं बरोबर. मला वाटतं. आणि आमच्या सेटवर आल्या-आल्या तिथे छान मंदिर आहे. तिथे आम्ही आल्या-आल्या आधी स्वामींचं दर्शन घेतो. मग पुढे आमच्या कामाला लागतो. अनेक वेळेला तिथे साप निघतात. पण आजपर्यंत हां, त्या सेटवरती अगदी म्हणजे अक्षयच्या रूममध्ये पण आलेला आहे साप. किंवा बापरे! आत्ता 2-3 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, की मी चालता-चालता एकदम हे झालं आणि पायाशी साप होता माझ्या तिथे. बापरे! अच्छा. पण आजपर्यंत ना कुणाला तिथे काही चावलाय साप किंवा काय, काही नाही. कुठलंही असं तिथे घटना आजपर्यंत घडलेली नाहीये, की कारण मी तेच म्हणते ना, की अखंड स्वामींचं नाव तिथे चालू आहे. तिथे वाईट गोष्ट येऊच शकत नाही. येऊ शकत नाही. आणि एक दिवस हां, येऊच शकत नाही. आणि एक दिवस अचानक फोन आला, की अक्कलकोटहून स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आणि वॉव! त्या सेटवरती आम्ही घेऊन येतोय. म्हणजे इतका सगळ्यांना आनंद मग छान ते घेऊन आले. मग डोक्यावरनं आमचा अ, दिगंबर, अक्षय दोघं डोक्यावरनं पादुका घेऊन आले. अभिषेक केला
आणि सगळ्यांना अगदी छान दर्शन मिळालं तिथे. वाह! खूप तर म्हणजे भाग्यवान आहात हां, तुम्ही म्हणजे सगळे. भाग्याची गोष्ट आहे, की आम्हाला ते मिळालं तिथे सगळं. तर अशा ताई काही गोष्टी आहेत. नक्कीच. ताई असं आता सगळेच रोल इम्पोर्टंट आहेत. ऑफकोर्स अक्षयचा रोल ॲज स्वामी समर्थ इम्पोर्टंट आहे. तुमचा ॲज सुंदराबाई इम्पोर्टंट आहे. बाळाप्पा, चोळप्पा हे सगळेच रोल इम्पोर्टंट आहेत. अ, ही मालिका करत असताना किंवा स्वामींबद्दल वाचत असताना तुम्हाला असं कधी वाटलं का, की मी सुंदराबाईऐवजी दुसरं कुठलं तरी कॅरेक्टर करायला पाहिजे होतं. असं कुठलं कॅरेक्टरशी तुम्ही कनेक्ट झाला आहेत का? ती सीरियल करत असताना? नाही. उलट मला वाटलं, की सुंदरबाईंचं कॅरेक्टर मला मिळालंय हाच मोठा आशीर्वाद आहे. कारण अ, मी जेव्हा वाचलं सगळं, त्यात बाळप्पा, चोळप्पा आणि सुंदराबाई ही अत्यंत म्हणजे हो, हो. स्वामींच्या स्वामींचं सगळं ज्यांनी केलं त्यात अत्यंत महत्त्वाची ही लोकं होती आणि सुंदराबाईंच्या बाबतीत असं म्हणतात, की सेवा करण्यात जर न पहिला, दुसरा, तिसरा नंबर द्यायचा वेळ आली, तर सगळ्यात जास्त सेवा ही सुंदराबाईंची आहे, नक्कीच, स्वामींची. नक्कीच, फक्त नक्कीच. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचं थोडं हे झालं, नाव खराब झालं. पण नाहीतर सेवेमध्ये सगळ्यात आधी सुंदराबाई आहेत, असं म्हणतात. तुम्ही काय शिकलात इतकी ह्या सेवा, कॅरेक्टरमधून? इतकी शिक शिकले म्हणजे मी तेच म्हणते ना, की कुठलंही तुम्ही जर श्रद्धेने एखादी गोष्ट केली, तर त्याचं यश तुम्हाला मिळतंच मिळतं. आणि मला हं. असं वाटतं, की सतत मी खूप पोथ्या वाचतीये, जप करतीये, हे करतीये, ह्यापेक्षाही एकदाच त्या परमेश्वराला पण इतकी मनापासून आणि इतकी श्रद्धेने हाक मारा, तो तुमच्या पाठीशी उभा राहतोच. म्हणजे नक्कीच. स्वामी म्हणतात ते मला पटतं, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ते कधी म्हणत नाहीत, की "मी तुझ्या पुढे आहे." हं, हं, ते हं. म्हणताना तुम्हाला काय म्हणतात, "मी तुझ्या कारण तू लढ, तर मी बरोबर. तुझ्या पाठीशी आहे. तू जर हात-पाय गाळलेस तर नाही चालणार." हं, हं. म्हणजे ती ताकद ते तुम्हाला देतात. ते तुम्हाला ताकद लढण्याची ताकद ते तुम्हाला देतात. असं तुम्हाला ते हार मानू देत नाही नक्कीच. हो. कुठेही. हां. तर ते मला फार जाणवलं आणि मला असं वाटतं, की ती ती ताकद, लढण्याची ताकद सुद्धा माझी आता वाढली आहे कुठल्याही गोष्टींच्या बाबतीतली. कारण मला असं वाटतं आयुष्यात आपल्याला प्रत्येकालाच अनेक गोष्टी फेस कराव्या लागत असतात. अनेक हो. अ, गोष्टींना आपल्याला सतत तोंड द्यावं लागत असतं. तर आता मी घाबरत नाही त्या गोष्टींना. तर मला असं वाटतं, की ते आहेत ना, मग हं, मला हं. लढायचंय. हे बरोबर. मला ह्या 5-6 वर्षात मला हा अनुभव खूप आला. म्हणजे गळून ते म्हणतात, "गळून जाऊ नकोस. तू लढ. तू लढलीस हं. तर मी तुझ्या पाठीशी आहे." तर तो नक्की. अनुभव मला अ, खूप आला, असं मी म्हणेन. वाह! आपण सुंदराबाईच्या रोलबद्दल बोललोच. तुम्हाला विठू माऊलीतला तुमचा जो रोल आहे त्याच्याबद्दल बोलायला आवडेल का? हां, विठू माऊलीबद्दल बोलायचं झालं तर मी पुंडलिकाच्या आईचं कॅरेक्टर त्याच्यात करत होते. आम्हाला सांगताना सांगितलं होतं, की 3 महिन्याची गोष्ट आहे आणि बरोबर. 3 महिन्यात तुमची गोष्ट संपणार आहे आणि मी 2 वर्ष मालिका केली, विठू वॉव! माऊली. कारण चांगला टी-आर-पी येत होता आणि म्हणजे मी पुन्हा तेच म्हणते ना, की ते आशीर्वाद होते, की 3 हं. महिन्याच्या गोष्टीसाठी आलेली मी 2 महिने आणि हो. अगदी सीरियल संपली त्या दिवशी शेवटच्या दिवशी मी तिथे होते आणि सीन केलेला आहे. वाह! आणि अ, त्याच दरम्यान माझी ही सगळी गिरनार आणि ह्याची सुरुवात झाली होती. कारण विठू माऊली सीरियल चालू असतानाच मी गिरनारला जाऊन आले होते. सो मला बरोबर. असं वाटतं, की ती माझी सुरुवात होती या सगळ्या गोष्टींकडे माझा कल जाण्याची. तुम्ही आता क्लिअरली म्हणालात, की स्वामी तर आपल्याला म्हणतातच, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि ह्याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला येते. आणि ह्या वाक्यातच म्हणजे अगदी आजारात बेडला खिळलेला असतो माणूस, तो पण अगदी उठून हो. बसेल, एवढी बसतो. ताकद ह्या वाक्यामध्ये आहे. आणि स्वामी भक्त तर ह्याला खूप बिलीव्ह पण करतात. मला एक असा प्रश्न किंवा मला क्युरिओसिटी पण आहे, कारण मी जसं म्हटलं, की सुंदराबाईंबद्दल वाचलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघतो, की त्यांना शिक्षाही होते, की ज्यावेळेस हो. त्या खूप जेव्हा अति होतं, तेव्हा स्वामी म्हणतात, की "नाही, आता हिला अद्दल घडवलीच पाहिजे." तर काही काळासाठी तुम्ही सीरियलमध्ये एक ब्रेक होता आपण नव्हते. असं नव्हता. ब्रेक हो.
आपल्याला माहिती आहे, की त्यावेळेस स्वामींनी शिक्षा दिल्यानंतर त्या त्यांच्या माहेरी, त्यांच्या भावाकडे गेल्या, बाबा. यत्नाळला वगैरे, वगैरे. तर तो काळ कसा होता, ज्यावेळेस तुम्ही सीरियलमध्ये नव्हतात, स्वामींशी टचमध्ये होतात का? जसं स्वामी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." असे काही अनुभव आले का तुम्हाला त्या काळात? नक्कीच. कारण मी 22-23 साली जय जय स्वामी समर्थ ही मालिका करत होते. मध्ये हं. 24 आणि 25 नव्हते आणि 25च्या एंडला माझा आता पुन्हा पुन्हा हो. ते भावाकडनं सुंदराबाईंना घेऊन आलेत आणि आता पुन्हा माझं कॅरेक्टर सुरू झालंय. पण ह्या 2 वर्षांच्या काळात म्हणजे 24 आणि 25 मध्ये मी म्हणेन की नक्कीच स्वामी देवांनी मला खरंच म्हणजे माझ्या 2 इच्छा त्यांनी छान पूर्ण केल्या. बहुतेक मला त्याचसाठी त्यांनी वेळ दिला असं मी म्हणेन, अच्छा. की मला स्वतःचं काहीतरी एक प्रोडक्शन सुरू करायचं होतं आणि एक छोट्या प्रमाणात का होईना, पण एक प्रोड्युसर म्हणून एक स्वतःची एक छोटी शॉर्ट फिल्म मला करायची इच्छा होती. तर ते पण सगळं योगायोगानेच झालं असं म्हणेन. त्यावेळेला मी आता थोडं तुझं थोडं माझं नावाची मालिका करत होते आणि तसा ट्रॅक माझा त्याच्यातला कमी होता. त्यामुळे महिन्यातले एक 5-6 दिवस, 5-6 दिवस माझं शूटिंग चालू होतं. त्याच वेळेस माझी एक मैत्रीण आहे सायली वैद्य म्हणून. तर ती पुष्प औषधी करते. तर त्यासाठी ती तिच्या प्रत्येक औषधांवरती एक-एक शॉर्ट फिल्म करत होती. पण ती बरं. शॉर्ट फिल्म अशी होती, की ती ॲड नाहीये. हं. फक्त सिच्युएशन, की असं-असं घडलं तर मग काय? अशी-अशी मानसिक अवस्था असेल तर काय? मग त्याला तुम्ही हे औषध घेऊ शकता. हे ती जेव्हा तिच्या स्टुडंट्सना ती फिल्म दाखवते, तेव्हा ती सांगते. पण त्या फिल्ममध्ये ते कुठेही नसतं. त्याच्यात फक्त ती एक सिच्युएशन असते. आलं तर लक्षात. तिने मला सांगितलं होतं, की "माधवी तू माझ्या एका फिल्ममध्ये काम करायचंयस." आणि मी तिला प्रॉमिस केलं होतं, की नक्की करणार. त्याप्रमाणे मी तिच्या त्या फिल्ममध्ये काम केलं आणि अगदी छान कारण इतकं रिलॅक्समध्ये काम होतं. तिचं महाबळेश्वरला तिचा मोठा बंगला आहे. तिथे आम्ही त्याचं शूट केलं. तिचा नवरा सचिन म्हणजे ते दोघेही माझे खूप छान मित्र आणि मैत्रीण आहेत. आणि फिल्म छान झाली. आमचा लेखक डायरेक्टर जो होता हिरवे म्हणून. तर त्यांनी फिल्म तयार झाल्यानंतर सांगितलं, की "आज बघायला या ताई, फिल्म आपली तयार आहे." तर त्याप्रमाणे मी गेले, फिल्म बघितली. आम्ही सगळ्यांनी बघितली. छान झाली आहे, छान झाली आहे आणि मग तो म्हणाला, की म्हणजे सचिनला म्हणाला, की "आपल्याला ही फिल्म बाहेर फेस्टिव्हलला पाठवता येईल का? म्हणजे ही तुमच्या प्रोजेक्टसाठी केली आहे, पण फिल्म चांगली झाली, तर आपल्याला असं काही करता येईल का?" तर सचिन म्हणाला, की "ते सायलीचं प्रोजेक्ट आहे. तू सायलीला विचार." हो. तर ती म्हणाली, की "काही हरकत नाहीये. पाठवा तुम्ही. मला तू जशी हवी आहे माझ्या स्टुडंट्ससाठी तेवढी तू मला करून दे एडिट व्यवस्थित आणि मग तू आता फेस्टिव्हलच्या दृष्टीने जशी एडिट करायची तशी कर आणि तुम्ही करा. काही हरकत नाहीये." अ, मग सचिन म्हणाला, "ठीक आहे. मग आपण आता याच्यावर बोलू." कारण आता फेस्टिव्हलच्या दृष्टीने म्हणजे पुढचा सगळा खर्च आला. अ, हो. कारण साउंड लागणार त्याला, टायटल्स लागणार, सगळंच येणार त्यात. हं, हं. तर तो मला म्हणाला, की "माधवी तू पण ये, आपण बोलूयात सगळे." म्हटलं, "चालेल येते." कारण तो म्हणाला, "तुला यातलं सगळं माहिती आहे, तर तू हं, जरा हं. ये म्हणजे मलाही जरा कल्पना येईल." कारण त्यांनी आधी 1-2 शॉर्ट फिल्म्स केलेल्या होत्या फेस्टिव्हल्ससाठी सचिननी. तर त्याप्रमाणे मी गेले. मग अ, इंद्रनीलनी सांगितलं, की असा-असा सगळा खर्च साधारण येईल. आणि मग निघता-निघता सचिन मला म्हणाला, की "मग तू इन होतीयेस का माधवी? आणि तुझंही हां. खूप दिवस चाललंय, की तुला काहीतरी प्रोड्यूस करायचंय, तुझी शॉर्ट फिल्म करायची आहे. तर एकदम एवढा खर्च करण्यापेक्षा तुलाही ते सोपं जाईल. तुझाही छान त्याच्यात मेन रोल आहे आणि पहिला सगळा खर्च मी केलेला आहे. आता पुढचा तू कर आणि तू इन हो." बरोबर. आणि मलाही ते आवडलं आणि मी इन झाले आणि त्याप्रमाणे आमची द लास्ट ग्रूम नावाची शॉर्ट फिल्म आम्ही सचिन वैद्य, माधवी सोमण प्रोड्युसर आणि वाह! माझ्या मुलाच्याच नावाने मी ऋग्वेद प्रोडक्शन नावानी त्याला हे दिलंय म्हणजे प्रोडक्शन हाऊस आणि त्याप्रमाणे ती आत्तापर्यंत जवळ-जवळ 13-14 फेस्टिव्हल्सना सिलेक्ट झाली. त्याचं वॉव! स्क्रीनिंग झालं. काही ठिकाणी आम्हाला अवॉर्ड्स मिळाले. तर मला अभिनंदन. वाटतं, की हां, म्हणजे बहुतेक स्वामींनी तो वेळ मला दिला. तुझी ती इच्छा आहे ना, तर पूर्ण बरं, करून घे आणि बरोबर. पुन्हा ये. तर बरं. तर ती एक इच्छा त्यांनी माझी आणि त्यांनी पूर्ण केली आणि सचिन आणि सायली हे दोघं तसे खंबीर म्हणजे मी जरा घाबरले होते, पण सचिन म्हणाला, "तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना, होईल ते व्यवस्थित, तू काळजी कर." म्हणजे त्यांनी तो कॉन्फिडन्स दिला. बरोबर. सचिननी, सायलीनी तो कॉन्फिडन्स दिला
आणि त्यामुळे ते झालं आणि आता अमेरिकेत तिथल्या मराठी लोकांनी एक ओ-टी-टी चॅनल सुरू केलाय नाहा नावाचा. तर बरं. त्यांनी जेव्हा माझं Facebookवरती हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांच्याकडनं फोन आला आणि आता ती तिथे नाहाला दिसतीये, आमची वाह! शॉर्ट फिल्म. खूप छान, खूप छान ताई. ताई तुम्ही म्हणालात 2 अनुभव आले हां, 2 वर्ष. 2 अनुभव म्हणजे मला माझ्या वडिलांच्या नावाने एखादं पारितोषिक कुठल्यातरी स्पर्धेला सुरू करायचं होतं. पण अरे वाह! ते माझं काही होत नव्हतं. तर आता अ, विजय पटवर्धन फाउंडेशनकडनं एकांकिका स्पर्धा होती. त्याला मी परीक्षक होते. अच्छा. आणि जवळ-जवळ जवळ-जवळ आम्ही त्यावेळेला 80-82 एकांकिका पाहिल्या. वाह! आणि स्पर्धा उत्तम झाली आणि त्यामध्ये ना एक कोकणातनं एक एकांकिका आली होती आणि त्यांचं लाईव्ह म्युझिक होतं. पण जेव्हा आम्ही रिझल्ट लावला, तेव्हा ते त्या ह्याच्यात तेवढे बसत नव्हते म्हणजे म्युझिकच्या ह्याच्यात. हं, हं. तर मी विजयला म्हटलं, की "विजय, मला ते लाईव्ह म्युझिक आवडलंय, पण आता आम्ही 3 परीक्षक होतो, सो तिघांच्या मताने रिझल्ट लागला." तर म्हटलं, की "मला त्यांना स्पेशल हां. काहीतरी द्यायचंय." कारण म्हटलं माझ्या वडिलांचं कोकणावरती प्रचंड प्रेम. म्हणजे त्यांनी ठरवलंच होतं. ते कोकणातनं आले. ते हं, हं. मालवणचे. ते कोकणातनं नोकरीनिमित्त आले आणि ते म्हणाले, "रिटायर झाला की मी कोकणात निघून जाणार." त्याप्रमाणे त्यांनी आधीच घर-बीर तिकडे पुन्हा जागा घेऊन बांधलं आणि ते हं. तिकडेच राहत होते. मग ते आजारी पडल्यानंतर पुन्हा पुण्यात आले. पण तोपर्यंत आणि त्यांनी आईलाही सांगितलं होतं, की "मी रिटायर झालो की तू रिटायर व्हायचं." आईची अच्छा. सर्व्हिस होती. पण हं. मग आईला रिटायर व्हावं लागलं आणि दोघं जण तिकडे मस्त राहत होते. सो त्यांचं कोकणावरती प्रचंड प्रेम. माझं कोकण. तर आणि म्युझिकवर प्रेम. त्यामुळे त्या बरोबर. दोन्ही गोष्टी जुळून आल्या. एक तर कोकणातनं ती एकांकिका आली होती आणि पुन्हा म्युझिक त्यांचं. तर मग मी माझ्या वडिलांच्या नावाने तिथे पारितोषिक सुरू केलं आणि आता मी त्यांना दरवर्षी सांगितलंय, की जी अशी कोकणातनं एकांकिका येईल, त्यातलं बरोबर. जे काही उत्तम असेल त्याला शंकर गोरे यांचे पुरस्कृत तुम्ही हे द्या, बक्षीस द्या. वाह! स्मरणार्थ बक्षीस द्या. बरोबर. तर अशा मस्त. पद्धतीने माझी ही एक इच्छा त्यानिमित्तानं पूर्ण झाली. सगळे योग जुळून आले. तुम्ही जुळून त्या आले. उपस्थित होतात ते किंवा तुमचे उपस्थित होते मी. हो आणि दोन्ही फ्रेंड्सनी तुम्हाला अगदी स्वामींच्याच रूपात का होईना म्हणालेत, की कॉन्फिडन्स तो दिलास, "घाबरू नकोस, मी आहे." असं. नकोच आहे. म्हणजे मी म्हटलं, नक्कीच. की म्हणूनच मी म्हणते ना, की ते कुठल्या रूपाने येतील. म्हणजे खूप वेळेला मला असं वाटतं, की किंवा आपण एखाद्या चुकीच्या निर्णयाला जेव्हा असतो, तेव्हाही मला असं खूप वेळा वाटतं, की परमेश्वर तुम्हाला सावध करत असतो वेगवेगळ्या हं, रूपात येऊन. हं, हं, म्हणजे हं. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, वाईट गोष्टीसाठी तुम्हाला कायम सावध करत असतो किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स देत असतो. तो नक्कीच. आपल्याला जर कळला ना, तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. हो, हो. मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये पण वाचलं होतं, की त्याच्यामध्ये श्री युक्तेश्वरजी योगानंदाजींना म्हणतात, की हो. नो ते जेव्हा म्हणतात, की "आय हॅव नॉट सीन गॉड येट" असं ते योगानंदाजी युक्तेश्वर गिरींना म्हणतात. तर त्यावेळेस ते म्हणतात त्यांना, की "नाही, नाही, तू तर देवाला बघितलंयस." तर हे म्हणतात, की "नाही, नो सर, आय हॅव्हंट सीन हिम." तर तेव्हाच ते म्हणतात, की "तुला काय वाटतंय देव म्हणजे काय एखादा मुकुट घालून तसे पर्सोनिफाईड देव तुझ्यासमोर येणार नाहीये. म्हणजे आपल्या देव डोळ्यासमोरची जी मूर्ती असते, हां, तसा तसं देव नसतं ते. समोर येणार आहे नाही येणार आहे. तर जसं तुम्ही म्हणालात, की त्यांच्या रूपातच ते तुमच्या समोर आले. तुम्हाला तो हवा असलेला कॉन्फिडन्स दिला आणि प्लस तिला जसं तुम्ही म्हणालात, की ते कोइन्सिडेंटली कोकणातलीच टीम आली आणि तुमची ही इच्छा दुसरी इच्छा सुद्धा स्वामींनी पूर्ण पूर्ण झाली, केली. पूर्ण केली. वाह! बढिया. खूप छान चाललंय आपलं सगळं कन्व्हर्सेशन. आपण अगदी तुमच्या लहानपणापासून म्हणजे एक पासून सर्कल आपण पूर्ण केलं असं म्हणू शकतो. कारण तुमच्या वडिलांचं नाव सुरुवातीला आलं होतं आणि आता आणि जसं आता आपण त्या एंडकडे वळतोय, आलं तसं पुन्हा एकदा तुमच्या तसे बाबांचा विषय निघाला. नाव खूप आलं. छान वाटतंय ताई तुमच्याशी बोलून. खूप प्रसन्नही वाटतंय तुम्हाला तुमचे सगळे अनुभव ऐकून. असं आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. शेवटी तुम्ही एक अभिनेत्री आहात. आता तुम्ही प्रोड्युसर सुद्धा आहात. सो हो. आणि तुमचा एवढा मोठा प्रवास आहे. सो ह्या अनुषंगाने तुम्ही थिएटर केलं, टीव्ही केला, सिनेमा सुद्धा केला, राइट? ह्या तिन्ही क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला यात काही फरक जाणवतो का? आणि तिन्ही क्षेत्रात काम केल्यामुळे अ, तुम्हाला ह्याचा कसा फायदा झाला ॲज अ प्रोड्युसर म्हणून? अ, मी म्हणेन अभिनयाच्या दृष्टीने तर
अभिनय हा अभिनयच आहे. फक्त हां, थोडंसं काय होतं सीरियलला तुम्हाला थोडंसं ओव्हर असतं ते. पण फिल्मला तुम्ही सटल काम करू शकता किंवा नाटकाच्या याच्यात कसं असतं, की तुम्हाला आवाज शेवटच्या हं. प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा असतो. तर असे काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण बाकी तसा काही हे नाही. तुम्हाला तिन्ही ठिकाणी अभिनयच करायचा आहे. फक्त ह्या काही नक्की. गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. बाकी तसं काही नाही आणि प्रोड्युसर म्हणून मी म्हणेन, की उलट मला शिकायला मिळालं. कारण आत्तापर्यंत कसं होतं, जा, काम करा आणि निघून या. बाकी काय-काय गोष्टी हं. चालतात, ह्या फारशा कधी बघायला माहिती होती. पण प्रत्यक्ष जाऊन त्याची माहिती काढून मग आपल्या बजेटमध्ये हे बसतंय का नाही, तर उलट मी म्हणते, की ह्या निमित्ताने मला हे सगळं शिकायला मिळालं, की त्या एका वाह! 21 मिनिटाच्या आमच्या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने आणि अ, मला तर हे तर मान्यच आहे, की आपण कायम विद्यार्थी असतो आणि आपण कायम विद्यार्थी राहिलो तर ते खूप चांगलं असतं. तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याप्रमाणे मी शॉर्ट फिल्मच्या बाबतीतही जेव्हा हे काम सगळं करत होते, तेव्हाही मी प्रत्येकाला हेच सांगत होते, की मी भलेही या क्षेत्रात काम करतीये, 20 वर्ष काम करतीये, पण मी अभिनयात क्षेत्रात काम करतीये. सो मला तुम्ही हं, हं. व्यवस्थित सगळी माहिती द्या. काय असतं, कसं असतं, साउंडला काय-काय गरजेचं असतं किंवा सबटायटल्स कशी केली जातात, काय त्याची व्यवस्थित माहिती द्या. आणि त्यानिमित्ताने मला मग ते शिकायला मिळालं, असं मी वाह! म्हणेन, एक प्रोड्युसर झाल्यानंतर. सो ताई आय थिंक आता मी शेवटच्या प्रश्नाकडे वळते. आपण खूप छान संवाद केला. तुमच्या शॉर्ट फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. प्लस तुमच्या थँक यू. प्रोड्युसर ऋग्वेद प्रोडक्शन्सला पण खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. आणि पुढच्या तुमच्या भूमिकेसाठी पण अ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एक आता शेवटचा प्रश्न असा विचारते, नवीन पिढीतील कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला एवढी मोठी नाहीये मी, असं मी म्हणेन, की मी सल्ला द्यावा. पण मी त्यांना नक्कीच सांगेन, की एक तर या फील्डमध्ये येताना शिक्षण पूर्ण करून या. तुमच्याकडे हं, डिग्री ही असायलाच हवी. कारण हे इतकं अनिश्चित सगळं इथे काम चालतं, की आणि मग हल्ली तर मी खूप वेळेला म्हणजे अगदी लहान वयातल्या मुलांचं आपण बघतोच, की त्यांना डिप्रेशन येतं आणि असं. कारण मी कायम सांगते, की आम्हाला हे शब्दच माहिती नव्हते. आमच्या हं, पिढीला डिप्रेशन वगैरे हे शब्दच माहिती नव्हते. असं काही असतं हेच माहिती नव्हतं, की काही नाही, काय होईल ना, जे संकट येईल त्याला लढा एवढंच माहिती होतं. पण आजकाल हे आपण खूप ऐकतो, खूप लहान-लहान वयात अशा काही गोष्टी मुलं करतात, की सो मी तर म्हणेन, की नाही डिग्री तर पाहिजेच. नाही या फील्डमध्ये काही तुमचं होऊ शकलं, तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन हा असायलाच हवा. त्यानंतर आता सगळीकडे तुम्हाला याचं योग्य पद्धतीने शिक्षण मिळतं. हं, वर्कशॉप असतात. अ, याच्या डिग्री पण तुम्ही घेऊ शकता. छान त्याचं प्रॉपर शिक्षण घ्या आणि या क्षेत्रात या. हं, आणि आणखीन एक मी म्हणेन, की नाटक करा, एकांकिका करा. असं डायरेक्ट हे करण्यापेक्षा ना, ह्या सगळ्या गोष्टी करत या म्हणजे अ, त्याची किंमतही तुम्हाला कळेल. काय कष्टातनं तुम्ही कष्टातनं जेव्हा तुम्ही वर येता ना, तेव्हा त्याची तुम्हाला जाणीव असते. सो कष्टातनं वर या. असं वाह! एक मी नक्कीच सांगेन सगळ्यांना. काम करा, त्याच्यासाठी कष्ट घ्या आणि मग जे यश मिळतं त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. नक्कीच, नक्कीच. त्याचं मोलच नाहीये आणि मोल कष्टाच्या नाही. नाहीये, त्याला मोलच नाहीये. खूप नक्कीच. छान मेसेज दिला ताई तुम्ही सर्वांना. मला पण खूप आज शिकायला मिळालं तुमच्याकडून. तुमचे अनुभव ऐकण्यात मला फार मजा आली. इन्स्पायर तर झालेच आहे मी नक्कीच. मेन जसं तुम्ही काही-काही ते 3 आपण तुमचे अनुभव ऐकलेत तुमच्या सुरुवातीच्या दिवसातले. सिंपल राहा, तुम्हाला सगळीकडे ग्लॅमराइज्ड व्हायची गरज नाहीये. सिम्प्लिसिटी तुमच्या आतली असली पाहिजे. आतली त्यातला असते. आवाज समोरचा माणूस नक्कीच ओळखतो. आणि आजचा आय थिंक संवाद एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करून जातो. तो म्हणजे स्वामींची कृपा जिथे असते, तिथे मार्ग आपोआप उघडत जातात. सो स्वप्नील. सो मी तुमची खूप खूप आभारी आहे. द अवेकनिंग ट्रेल च्या टीमकडून आणि माझ्या कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद, की तुम्ही ही आमची विनंती एक्सेप्ट करून हा एपिसोड करायला तयार झालात. थँक यू सो मच ताई. आणि मलाही खूप आनंद झाला. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. थँक यू. थँक यू.